च्या पाठीमागे धावतं पळतं पाठलाग करतं, तसं दुःख कोणालाही सोडत नाही. आणि आपण जर शुद्ध चित्ताने कुशल चित्ताने कर्म केले, आपली सावली कधी संग सोडते का? आपली नाही ना. सावली सारखी आपला सावली संग सोडत नाही. असं हे कुशल कर्माचा असा परिणाम येतो. कायेद्वारे वाणीद्वारे प्रसन्न चित्ताने बोललो, प्रसन्न चित्ताने कर्म केली, जशी सावली आपला संग कधी सोडत नाही, तसा हा परिणाम. मनाला हे मन पहिल्यांदा उत्पन्न होतं कसं, याचं अनुसंधान अजूनही मनोवैज्ञानिकांना वैज्ञानिक निकषाच्या आधारावर त्याची सिद्धता करता आलेली नाही. कार्ल मार्क्स सारखा विद्वान प्रामुख्यानं वैज्ञानिक दृष्टी ठेवून तो विश्लेषण करायचा. माणसाला, मनुष्य प्राण्याला केवळ भौतिक प्राणी समजून डोळ्यात दिसतं ना, ही चूक केली. डायलेक्टिकल मटेरियलिझम, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, सरप्लस व्हॅल्यू, जिथे सायंटिफिक सोशलिझम, वैज्ञानिक समाजवादाची धारणा अंततः वर्गविहीन समाज व्यवस्था निर्माण करून वैज्ञानिक निकषाच्या आधारावर शोषण रहित समाजाची निर्मिती कशी करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार वाचलाय ना. केवळ सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक आमूलाग्र परिवर्तन, याला आपण क्रांती असं म्हणतो. आपल्याकडे मन आहे ना, मन. त्रिपिटकामध्ये मागच्याच वर्षी ब्रह्मदेशाला जाऊन आलेलो. त्रिपिटकाच्या घरामध्ये, ज्यामध्ये 21,000 धम्मस्कंद ही सुत्त पिटकातली आहे, 21,000 धम्मस्कंद ही विनय पिटकातली आहे, आणि 42,000 धम्मस्कंद ही अभिधम्म पिटकातली आहे. एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्माचा साठा संग्रहित आहे. भगवंताच्या प्रत्यक्ष वाणीतनं 82,000 धम्मस्कंद प्रसवले. एकेका धम्मस्कंदावरती एक एक प्रवचन आहे. 82,000 धम्माची प्रवचन तथागतांच्या वाणीतनं प्रकट आहे. भगवंताचा हा सद्धम्म आहे ना, स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. परिपूर्णं परिशुद्धं. ही परिपूर्णता आणि परिशुद्धता सिद्ध करण्यासाठी बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परिपूर्णता, परिशुद्धता, ज्यामध्ये अरहंतांनी 2,000 धम्मस्कंद प्रसवले. या 2,000 धम्मस्कंदांचे 2,000 प्रवचने, एकूण 84,000 धम्मस्कंद. हे 84,000 धम्म देशनांमध्ये असलेला त्रिपिटकातला संग्रहित साठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भगवद्गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची नकल, दिशा दिली. ज्ञानगंगा ही बोधगयेत, ज्ञानगंगेची मुळं बोधगयेत आहे. बोधगया, गयान, बुद्ध गयान, बोधी प्राप्त केली म्हणतो ना, ती मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान. सिद्धार्थ गौतमानी संबोधी प्राप्त केली. हे संबोधी प्राप्त करून ते भगवान झाले, अर्हत झाले, सम्यक संबुद्ध झाले. त्यामुळे त्यांनी जो सद्धम्म प्रसवला,
त्रिपिटकामध्ये या 84,000 धम्मस्कंदांमध्ये एकही शब्द बौद्ध नावाचा शब्द दिसत नाही आपल्याला. नाही दिसत. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माची स्थापना केली असं तुम्हाला अजिबात सिद्ध करता येणार